नमस्कार मित्रांनो, जून महिन्यामध्ये रेशन कार्डधारक कुटुंबांना जास्त धान्य दिलं जाणार आहे। याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर जून महिन्यामध्ये रेशन कार्डवरती धान्य जास्त काही दिलं जाणार आहे याची माहिती तात्काळ आलेली आहे। ही नवीन माहिती आपल्या चॅनलवर आलेली आहे। ही आत्ताच माहिती सर्व नागरिकांना कळवण्यात येते। रेशन कार्ड धारकांना परत एकदा सांगतो, नवीन ही बातमी रेशन कार्ड धारकांसाठी कुटुंबासाठी जून महिन्यात धान्य देण्याची आलेली आहे। तर जून महिन्यामध्ये रेशन कार्डवरील धान्य जास्त दिलं जाणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही बातमी आहे। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करा, तर सर्वांपर्यंत ही बातमी गेली पाहिजे। आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंटमध्ये नक्की तुमचे मत कळवा। तर मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये खूप घाई होते, तर कुणाला कामावर जाता येते किंवा कामावर जाता येत नाही। तर सर्व रेशन कार्ड धारकांना ही नवीन बातमी आलेली आहे। तर अतिशय मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण भागाचा संपर्क तुटतो, त्यामुळे नद्यांना पाणी येतं, नाले भरतात, पूर येतो। नद्यांना पूर आल्यानंतर वाहतूक ठप्प होते, म्हणजेच ह्या देवाणघेवाणचे कामे राहतात। तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी प्रत्येक गावात कुणालाही सरकारी माणसाला जायचं यायचं म्हटलं तर खूप अवघड होतं। त्यामुळे ही आत्ताची महत्त्वाची बातमी, प्रत्येक घराघरात किंवा गावामध्ये हा पाणी शिरत असतं। त्यामुळे गावातील लोकांना संपर्क तालुका असतो तर जिल्हा असतो किंवा इतर मोठ्या गावांपुरता असतो, तर गावातील लोकांना जास्त येता येत नाही, जाता येत नाही। तर संपर्क खूप गावांचा एकमेकांशी तुटतो। तर जिल्ह्याला जायचं आणि तालुक्याला जायचा पण संपर्क तुटतो। मग त्यांना तिथून काही रेशन असेल तर धान्य असेल तर ते कसं आणायचे, यासाठी महाराष्ट्र राज्याने अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जे लाभार्थी प्राधान्य आहेत, कुटुंब असतील किंवा काही अद्वितीय अन्य योजना असतील किंवा योजनेच्या बाबतीत खूप काही माहिती मिळालेली असतील, तर त्यांनी आपल्या इथे लवकरात लवकर कळवावी। आपल्या इथं आपल्याला बातमी आता समजली आहे। पंतप्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत याचे अन्न दिले जाते, तर रेशन कार्ड दिले जाते। लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्यात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जून, जुलै, ऑगस्ट 31 तारखेपर्यंत, जून महिन्याचा 30 तारखेपर्यंत, ज्यांना जास्त पुढील 3 महिन्याच्या म्हणजे जुलै महिन्याचा एक आणि ऑगस्ट महिन्याचा एक, चालू महिन्याचा एक, असे 3 महत्त्वाचे धान्य लाभार्थी दिले जाणार आहेत। परत म्हणजे जून, जुलै, ऑगस्टपर्यंत तुम्हाला हे धान्य मिळणार आहे। तरी सर्व रेशन कार्ड धारकांनी ही नोंद करून घ्यायची आहे। तुमच्या गावातील रेशन दुकानदार जर तुम्हाला 1 महिन्याचा धान्य देत असेल तर तुम्हाला आता सतर्क व्हायचं आहे, सतर्क व्हायला पाहिजे, कारण पुढील 3 महिन्याचे धान्य राज्य सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। संदर्भात अपडेट सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ही एक महत्त्वाची पूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला फॉलो करा। तर इथून पुढे चला तर मग ही बातमी लवकरात लवकर तुमच्या मित्रपरिवारांना आणि मित्रांना शेअर करा। चला तर मग धन्यवाद।